मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे MAPS, तर यामध्ये आता शेवटचे दिवस उरलेले आहेत, काहीच 15 दिवस आपण म्हणू। तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता लॉग इन होत नाही आहे, OTP येत नाही, अशा अनेक अडचणी आहेत आणि कशामुळे होते हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीच्या सुद्धा केलेल्या आहेत किंवा काही ज्या कॉन्ट्रॅक्ट आहेत ते डबलसुद्धा दिसत आहेत। तर असं जर केला तर तुम्हाला दोन्ही प्रकारे या 42,000 रुपयांना मुकावे लागणार आहे। तर काही विद्यार्थी चुका करतात आणि त्या सगळ्या चुका सगळ्यांना भोगावे लागतात। जाऊ डिटेल्स व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, आपण जे दिवस राहिले ते MAPS योजनेचे काहीच दिवस राहिले आहेत। तर जर तुम्हाला पेमेंट यायचं असेल तर स्टेटस तुमचा हा पेंडिंग असणं गरजेचं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्टेटस याबद्दल व्हिडिओ बनवला होता। तर महत्त्वाचं म्हणजे ॲप्रूव्ड बाय आवरो झाल्यानंतर लगेच स्टेटस हे पेंडिंग येतं, म्हणजे तुमचे त्या ठिकाणी पैसे हे 31 तारीखपर्यंत येणारच आहेत। बाकीच्या स्टेटसबद्दल व्हिडिओज आपण ह्याच्यापूर्वी बघितलेलाच होता। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो OTP बाबत आहे। तर 2 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता। तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉग इन होत नाही, OTP येत नाही, याच्याबद्दल एक लिंक दिलेली आहे खाली, आणि त्या लिंकवर माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना भरायला सांगितली होती। तर इथे गुगल फॉर्मची एक लिंक दिली आणि त्यामध्ये माहिती दिलेली आहे। तर त्यामध्ये माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरली आहे। त्यांचे डाटा जो आहे तो वरती या ठिकाणी आपण त्याच्यावर बरेच लॉग इन करून सुद्धा बघून नंतर ज्यांचा जेन्युइन इश्यू आहे त्या सगळ्यांचा डाटा गोळा करण्याचं काम चालू आहे। आणि ज्यांचा इश्यू दिसतो आहे त्यांचं आपण लगेच फॉरवर्डसुद्धा करतो आहोत। तर सुरुवातीला तुम्हाला काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये वरून काही शंका आल्या किंवा त्या ठिकाणी सांगितलं गेलं की सुरुवातीला लॉग इन करताना तुमचे डिटेल्स जे आहे ते व्यवस्थितरित्या टाका। इथे डिटेल्स टाका, पासवर्ड जो असेल तुम्ही ठेवलेला आहे तो टाका, आणि शो अनादर कोड करा, म्हणजे हा जो कोड आहे तो पुन्हा एकदा ज्यावेळी तुम्ही युजर ID पासवर्ड टाकता त्यावेळी काही सेकंद काही मिनटं जातात आणि मग हा कोड जो आहे तो निघून जातो। त्यावेळी शो अनादर कोड करून मग तो कोड इथे टाकायचा आणि मग लॉग इन करायचा आहे। असं एक 2-3 वेळा करून बघा। तुमचा पासवर्ड हा जनरली तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवला असेल तर तो उत्तमच आहे। आता जर हे पासवर्ड विसरला असाल आणि तुमचं लॉग इन होत नसेल तर तुम्हाला फॉरगॉट पासवर्डचा एक टॅब दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, फॉरगॉट पासवर्ड OTP सुद्धा बघू शकता। आता इथे फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला OTP बाबत विचारलं जातं। आता फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो अप्रेंटिस नंबर आहे तो टाकायचा आहे, तो इथे एंटर करायचा आहे। वाला नंबर जो आहे तो इथे एंटर करा। त्यानंतर परत एकदा हा शो अनादर कोड करून इथे एंटर करायचा आहे। प्रत्येक वेळा हा कोड तुम्ही रिफ्रेश करत चला आणि सेंड OTP करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या नंबरवर मोबाईलवर OTP येतो, तो इथे एंटर करायचा आहे। आता OTP काही वेळा मुलांनी 2-2 नंबर दिले आहेत, तर मोबाईल नंबरसुद्धा मुलांनी दोन्ही जर वापरले असतील तर दोन्ही मोबाईलवर नंबर एकदा चेक करा। तर हे याच्यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की फॉरगॉट पासवर्ड करून बघायचं आहे। आता हे सगळं होत नसेल तर तुम्ही या पोर्टलवर इथे खाली लिंकवर माहिती भरू शकता। या व्हिडिओच्या खालीसुद्धा लिंक देत आहे। आता याचा जी अडचण बघितली तर यामध्ये बरेच आपण केस स्टडी करतो आहोत। तर इथे बघितलं तर हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा एका विद्यार्थ्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे। या विद्यार्थ्याचा लॉग इन इश्यू आहे। तर बघितला तर इथे एक कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे। अप्रेंटिसचा नंबर आहे, सेम नंबर आहे, फक्त मी हाईड केलेला आहे थोडासा सिक्युरिटी पर्पज। त्यानंतर बाकी डिटेल्ससुद्धा हाईड केलेली आहे। आता याचा जर आपण कॉन्ट्रॅक्ट बघितला, याचं समजा तुम्ही लॉग इन करून बघितलं तुमच्या अप्रेंटिस पोर्टलला, तर 2-2 कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला या ठिकाणी लॉग इनमध्ये दिसतील। अप्रेंटिस पोर्टलला हा पण कॉन्ट्रॅक्ट दिसेल आणि दुसरा पण कॉन्ट्रॅक्ट दिसेल। तो कॉन्ट्रॅक्ट अशा प्रकारे दुसऱ्या कंपनीने जनरेट केलेला आहे, म्हणजे ही जी कंपनी आहे, आता हा एक AI इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, यामध्ये यांची अप्रेंटिस पूर्ण झालेली दिसते आहे। परंतु सेम अप्रेंटिस नंबर आता 67 जर बघितला आणि इथे सुद्धा 67 आहे, इथे सुद्धा 67 आहे बघा, 767 820 लास्टमध्ये 767, तोच अप्रेंटिस नंबर इथे टाकला 820 लास्टमध्ये 767। तर इथे कॉन्ट्रॅक्ट नंबर मात्र बदलला दिसतोय। इथे बघा कॉन्ट्रॅक्ट नंबर 446 आला, इथे कॉन्ट्रॅक्ट नंबर 199 होता, म्हणजे सेम कॅन्डिडेट आहे परंतु सेम कॅन्डिडेटचे कॉन्ट्रॅक्ट नंबर 2 आहेत।
ट्रेडसुद्धा या ठिकाणी ऑप्शनलमध्ये बनवलेल्या दुसरी कंपनी आहे. तर अशा प्रकारे डबल कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं. दुसरी केस स्टडी बघितली तर यामध्ये या विद्यार्थ्याचं जॉब ट्रेनिंग आहे ते 23-24 आहे आणि आता जो जनरेट झालेला आहे तो 24-26 इथपर्यंत झालेला आहे. अशा काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण केल्या स्वतःच विद्यार्थ्यांनी. त्यामुळे डबल कॉन्ट्रॅक्ट जे दिसले ते डिलीट करण्याचा मार्ग DVTकडे आहे. त्यामुळे या ठिकाणी ड्युप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते डिलीट करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे तुमचा लॉग इन होत नाही. तर तुम्ही आता इथे सुद्धा दुसराच केस स्टडी बघितला तर इथे जर बघितला तर या अप्रेंटिस नंबर आहे बघा 09 पण सुरू झाला आणि 634 आहे. इथे त्याचा पहिला कॉन्ट्रॅक्ट आहे 124 हा आहे, फक्त हाईड केलेला आहे. सेम कॅन्डिडेट दिसतोय बघा. आणि यामध्ये जर बघितला इथे सेम कॅन्डिडेटचा दुसराही कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे. असे डबल कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी 223चा होता, इथे 124 होता. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नंबर डबल झाले, कॅन्डिडेट मात्र सेम आहे. सेम सगळं कंटेंट या ठिकाणी दिसतो आहे. इथे कॅन्डिडेटचा नंबरसुद्धा 634च दिसतो आहे. इथे सुद्धा 634 आहे. म्हणजेच या ठिकाणी एकाच कॅन्डिडेटचे 2 कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाल्यामुळे या ठिकाणी डिलीट करण्याशिवाय पर्याय दुसरा उरलेला नाही DVT. कारण डबल पैसे जाऊ शकतात. जर डबल त्या ठिकाणी क्लेम झाला तर या ठिकाणी एकाच कॅन्डिडेटला डबल पैसे जाऊ शकतात. त्यामुळे असे दिसणारे डबल कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते डिलीट करण्याचं काम DVTने चालू केले आहे. त्यामुळे तुमचे लॉग इन होत नाही आहेत. आता यामध्ये काही विद्यार्थ्यांची चुका असू शकत नाही, काही या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून चुका झाल्या. त्याचबरोबर कंपनीने सुद्धा बऱ्याच वेळा आता इथे 2 कॉन्ट्रॅक्ट कंपनीने जनरेट झालेले दिसत आहेत. तर हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला तुमच्या वेबसाईटला म्हणजे अप्रेंटिस वेबसाईट जी आहे, आता तुमचे कॉन्ट्रॅक्ट किती आहेत हे बघू शकता तुम्ही. कॅन्डिडेट लॉग इन म्हणजे अप्रेंटिसशिप वेबसाईट जी आहे आपली त्यामध्ये कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे ईमेल ID टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. मार्ग आहे तुमचं कॉन्ट्रॅक्ट शोधण्याचा. आता इथे अप्रेंटिस पोर्टलला इथे तुमचा ईमेल ID टाकला आणि तुमचा OTP आल्यानंतर एंटर केला की या ठिकाणी तुमचे प्रोफाईल ओपन होते आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळं दिसतं. तर येऊ शकता. किंवा तुम्ही या पोर्टलला सुद्धा MAPS पोर्टलला सुद्धा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे खाली ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर जर टाकला तर तुमचा ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट आणि डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्टसुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहेत. तर अशा प्रकारे बऱ्याच इथे तुम्ही MAPS पोर्टलला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचे कॉन्ट्रॅक्ट इथे दिसतो. कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्याकडे असलेली PDF आणि इथे दुसरा एखादा जनरेट झालेला तो पण इथे दिसू शकतो. किंवा तुमच्या अप्रेंटिस प्रोफाईलला सुद्धा तुमचे कॉन्ट्रॅक्ट किती आहेत हे सुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारचा जर इश्यू असेल आणि तुमच्याकडनं किंवा कंपनीकडनं चुकून झालं असेल तर तुम्ही लिंकवर माहिती भराच. त्याचबरोबर त्या ठिकाणी BTRला जाऊन तुमचा हा जो इश्यू आहे तो तात्काळ कळवायचा आहे. वेळ कमी राहिली आहे, तुम्ही एक BTRला अर्ज लिहायचा आणि तो अर्ज शक्यतो या ठिकाणी तात्काळ वरती या ठिकाणी जाईल याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये एक लिंक देत आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची माहिती भरा आणि तुम्ही डबल कॉन्ट्रॅक्ट असतील आणि तुमचं जेन्युइन जर इश्यू असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, लिंकवर माहिती भरायची आहे. आणि लिंकवर माहिती भरल्याने ती माहिती गोळा करून आपण त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.